611 12 25 26 50 51 52 52 53 54 55 55 655 55 55 55 55 55 56 56 56 57 61 61 65 75 75 75 75 75 75 75 76 बरोबर 700 700 700 700 700 1 2 2 11 25 26 27 27 27 30 31 35 36 36 36 8736 36 36 37 40 41 41 41 करू 41 माळाच्या 41 41 41 संतोष शेठ 41 42 42 43 50 51 52 55 56 21 90 800 8800 800 800 800 800 ओ सावजी क्या बोल रहे 8800 एक परदोष आज 1 11 25 50 50 51 75 76 76 76 76 88 76 900 करा 900 900 900 900 900 900 900 एक 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 दो 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 3 11 11 11 12 25 25 25 एक 25 तो 26 27 28 32 30 31 8931 32 33 34 35 35 35 35 35 35 35 35 35 36 37 40 50 51 52 53 53 53 53 8953 9000 9000 एक 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 9000 एक 11 11 11 11 11 11 11 12 12 12 13 14 15 16 17 18 25 26 26 100 रुपया 9100 11 12 12 13 15 16 21 25 9125 रामू शेठ 25 25 26 30 31 32 51 60 200 9200 एक 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 2 11 9211 11 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 हाँ देव बोल रहा है रामू सेठ बोल रहा है
11 9211 11 11 50 किलो दे मेरे को 11 11 9 गोणे हाँ लकड़ा भी अच्छा है या ठिकाणी आपण नुकतंच बीडद्वारे ही नवीन तूर आहे लाल, तिची आपण बाजारभाव जाणून घेतला. जे शेतकरी बांधव येईल होते माल घेऊन, त्यांच्याकडून बी आपण जाणून घेऊया की त्यांनी कोणत्या जातीचं वाण पेरलं व सर्वप्रथम आपण त्यांचं नाव जाणून घेऊया. दादा, पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव जिजा आबासाहेब शिंदे आहे, गाव मंगरुळ, तालुका जिल्हा संभाजीनगर. बरं, तर ही कोणत्या जातीत तूर आपण पेरली? तर ही पंचगंगा कंपनीची तूर आहे, लाल तूर. पंचगंगा. हा. किती एकर क्षेत्रामध्ये आपण त्याची पेरणी केली, लागवड केली? 1 एकर क्षेत्रामध्ये केलेली आहे. 1 एकरमध्ये. तर साधारण किती ॲव्हरेज आला आपला? आमचं 10 क्विंटलच्या आसपास आलेलं आहे ॲव्हरेज. ॲव्हरेज. हां. बरं, तर हिची लागवड कधी केली एक अंदाजी? जूनमध्ये 7 जूनच्या समजा 6 जून 7 जूनला अशी केलेली होती. बरं, तर लवकर येते की दुसऱ्या वाणापेक्षा तूर? हा, लवकरच येणारं वाणे नाही बरं बरं. की दुसऱ्या वाणापेक्षा. तर आज किती आणले होते गोण्या मार्केटमध्ये? मार्केटमध्ये आज 9 गोणे आणलेले आहे आणि बाकी काही घरीच ठेवलेले आहे. बरं बरं. तर काय बाजारभाव लागला आपला? बाजारभाव आमच्या म्हणजे याच्यानुसार तर कमीच लागलेला आहे. हां हां. 9200 पर्यंत गेलेली बीट समजा आता. 9211ची बीट आपण झाली आहे. हां. तर तुरीला कमीत कमी साधारण किती खर्च एकदम लागवडीपासून तर मार्केटला आणेपर्यंत किती खर्च लागतो एकरी? हे सगळंच जातं त्याच्यामध्ये, काहीच नाही राहत. असं आहे. हां, खर्च जर पूर्ण काढला ना हां हां. तर हे गाडी भाड्यातून याच्यात चालले जातं सगळं. बरं बरं. मग तुरीला किती भाव मिळाला पाहिजे जेणेकरून आपलं ॲव्हरेजच्या हिशोबानं 12,000च्या तरी पुढंच पाहिजे. तूर 12,000 पुढे, हां. जेणेकरून आपला बी त्याचा काहीतरी हा, नफा पूर्ण. मिळेल. हो. बरं बरं, चालतं. या ठिकाणी जे बाजूला शेतकरी बांधव होते त्यांच्याकडून बी आपण जाणून घेऊया की दादा. लाजत असते ते. हां, बोला. तुमचं नाव सांगा एकदा. माझं नाव दादाराव आसाराम भुसारे, गाव मंगरुळ, तालुका जिल्हा संभाजीनगर. बरं, तुम्ही बी तूरच आणली होती का? हो, याच्यासोबत आलो होतो, टाकली होती काही बाजूला. बरं, हां. चालतं. या ठिकाणी आपण जे 2 शेतकरी बांधव होते त्यांच्याकडून जाणून घेतला की एकरी किती खर्च येतो, साधारण तूर पीक पुरतं का नाही, या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेतला. तुरीचा बाजारभाव मुहूर्तावर याची बीट झाली, नंतर या तुरीची बीट होणार नाही, मावळशेरी ताटावर त्याची खरेदी होईल भविष्यात. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आपला आवडता व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.